नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं या कथेचे 16 भाग ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता. सकाळ झाली पण कोणालाच रात्री नीट झोप लागली नव्हती. शिव तर रात्रभर जागाच होता. तो सोफ्यावर बसून विचार करत होता की मी जे काही केलं ते खरंच बरोबर होतं का? काव्याला वाचवण्यासाठी हाच एक मार्ग होता का? पण या नात्याचं भविष्य काय असेल? हे नातं कधी खरं रूप घेईल की फक्त एक नाटकच राहील? त्याचे डोळे सारखे काव्याच्या बंद खोलीच्या दाराकडे लागले होते. प्रत्येक क्षणी त्याला फक्त एकच विचार सतावत होता की काव्या त्याला कधी माफ करेल का? काव्याची अवस्था तर अजूनच बिकट होती. ती रात्रभर रडून रडून थकली होती. तिचे डोळे इतके सुजले होते की तिला नीट उघडताही येत नव्हते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिचं आयुष्य एका रात्रीत इतकं बदलून गेलं होतं. ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं होतं तो रोहन कुठे आहे, कसा आहे हे तिला माहीत नव्हतं. तिच्या मनात फक्त रोहनचे विचार घोळत होते आणि डोळ्यासमोर शिवचा चेहरा येत होता. ज्या शिवचा तिने कायम तिरस्कार केला तो आता तिचा नवरा होता. हे सत्य पचवणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. तिच्या मनात शिवबद्दल फक्त राग आणि द्वेष भरला होता. थोड्या वेळाने अवनी तिच्या खोलीत आली. तिच्या हातात चहाचा कप होता. तिने काव्याच्या पाठीवर मायेने हात ठेवला. अवनी म्हणाली, काव्या उठ बाळा, किती वेळ अशी बसून राहणार? चल फ्रेश हो, आज घरी सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. काव्याने तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे अजूनही लाल होते. काव्या म्हणाली, अवनी मला हे काहीच करायचं नाहीये, प्लीज मला एकटं सोडा. तिच्या आवाजात इतकी निराशा होती की अवनीलाही वाईट वाटलं. अवनी तिच्या शेजारी बसली. अवनी म्हणाली, मला माहितीये काव्या तुझ्या मनावर काय आघात झाला. हे सगळं सोपं नाहीये, पण आता हेच सत्य आहे आणि हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. शिवने जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलंय. तुला आता नाही कळणार, पण नंतर नक्की पटेल की त्याने तुला कशा मोठ्या संकटातून वाचवलं आहे. अवनीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. काव्या काहीच बोलली नाही. ती फक्त शून्यात बघत राहिली. तिला डोळ्यासमोरून रोहन आणि शिवचे चेहरे एकामागून एक जात होते. अवनी खोलीतून बाहेर आली आणि आईंना म्हणाली, आई ती तयार नाहीये. आईने एक दीर्घ श्वास घेतला. त्यांना काव्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटलं होतं. त्या स्वतः काव्याच्या खोलीत गेल्या. त्यांनी आपल्यासोबत एक सुंदर हिरव्या रंगाची पैठणी आणली होती, ज्यावर सोनेरी मोर डिझाईन केलेले होते. आई म्हणाली, काव्या हे बघ तुझ्यासाठी आणली आहे. देशमुख घराण्याची सून आहेस तू. आज घरात पहिली पूजा आहे, असं नाराज होऊन नाही चालायचं. चल उठ बघू, छान तयार हो, सगळं ठीक होईल. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं. आईच्या आवाजात इतकी माया होती की काव्याला त्यांना नाही म्हणता आलं नाही. तिने फक्त मान हलवली. अवनीने तिला तयार व्हायला मदत केली. हिरव्या रंगाची पैठणी, त्याला साजेसे दागिने, केसात माळलेला गजरा. काव्या खरंच खूप सुंदर दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. एक प्रकारची रिक्तता होती. तिच्या गळ्यात चमकणारं शिवच्या नावाचं मंगळसूत्र आणि हातातला हिरवा चुडा तिला तिच्या नव्या नात्याची सतत जाणीव करून देत होता. ते मंगळसूत्र तिला शिवसोबत जोडले गेल्याची आठवण करून देत होतं आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहत होते. अवनीही एका सुंदर जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती. ती सुद्धा खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तिने काव्याचा हात धरला आणि तिला घेऊन ती खाली हॉलमध्ये यायला निघाली. घरचे सगळे सदस्य पूजेसाठी जमले होते. गुरुजी पूजेची तयारी करत होते. हॉल फुलांनी आणि दिव्यांनी इतका सुंदर सजवला होता की बघणाऱ्याचे डोळे दिपून जात होते. तर सगळ्यांच्या नजरा दाराकडे लागल्या होत्या. नव्या सुनेची वाट पाहत होते. तेवढ्यात अवनी आणि काव्या खाली आल्या. जशा काही 2 अप्सराच खाली उतरत होत्या. काव्याला त्या रूपात पाहून सगळे तिच्याकडे बघतच राहिले. ती खरंच खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसत होती. पार्थ तर अवनीकडे एकटक बघत होता. त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. आज ती त्याला नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. साडीचा जांभळा रंग आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम तिला खूप शोभून दिसत होते. त्याची नजर बघून अवनी लाजून चूर झाली. तिने आपली नजर खाली झुकवली. तिच्या गालावर एक स्वीट स्माइल आली. हे सगळं करण बघत होता. त्याला पार्थला चिडवायला आयताच चान्स मिळाला.
तो हळूच पार्थच्या जवळ गेला आणि त्याच्या कानात म्हणाला, दादा, कंट्रोल, वहिनी तुझीच आहे. एवढं काय बघतोयस? तुझीच नजर लागेल तिला. पार्थ भानावर आला आणि त्याने लाजून करणच्या पाठीत एक हलकासा फटका मारला. पार्थ म्हणाला, चुप रे, काहीही बोलतोस. शिवची नजर मात्र काव्यावर खिळली होती. त्याने काव्याला याआधी खूप वेळा पाहिलं होतं, पण आज ती त्याला वेगळी दिसत होती. आज ती त्याची बायको होती. माझी बायको हा विचार मनात येताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र, भांगातलं कुंकू, हातातला हिरवा चुडा, हे सगळं त्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेलं. पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजगी आणि डोळ्यातलं दुःख बघून त्याला खूप वाईट वाटलं. तिच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे या विचाराने त्याला अपराधी वाटलं. त्याला वाटलं की त्याने काव्याला वाचवण्यासाठी हे लग्न केलं खरं, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल कायम तिरस्कारच राहील का? काव्याचा मूड पूर्णपणे ऑफ होता हे सगळ्यांनाच कळत होतं, पण तिला या सगळ्यातून सावरायला थोडा वेळ लागेल असं सगळ्यांना वाटत होतं. ती शांतपणे शिवच्या बाजूला येऊन बसली. पूजेला सुरुवात झाली. गुरुजी मंत्र म्हणत होते, पण काव्याचं लक्ष कुठेच नव्हतं. ती फक्त एक निर्जीव बाहुली असल्यासारखी तिथे बसली होती. तिचं मन अजूनही रोहनच्या आठवणीमध्ये गुंतलं होतं. पूजा सुरू असताना अवनी काही कामासाठी किचनमध्ये गेली. तिला प्रसादाचं काहीतरी बघायचं होतं. पार्थला हीच संधी मिळाली. तो हळूच तिच्या मागे किचनमध्ये गेला. अवनी कामात व्यस्त होती. तिचं लक्ष नव्हतं. पार्थने मागून लावून तिला हळूच मिठी मारली. अवनी दचकली. तिने मागे वळून पाहिलं तर समोर पार्थ उभा होता. ती एकदम लाजून गेली. अवनी म्हणाली, पार्थ, काय करतोयस? सोड ना, कोणी बघेल. तिच्या आवाजात थोडी भीती आणि खूप लाजाळूपणा होता. पार्थने तिला अजूनच घट्ट मिठी मारली. पार्थ म्हणाला, बघू देत, बायको आहेस तू माझी, कोणी काही नाही म्हणणार. त्याच्या आवाजात प्रेम आणि खोडकरपणा होता. त्याने तिला अजूनच जवळ ओढलं. अवनी गयावया करत म्हणाली, पार्थ, प्लीज सोड ना, बाहेर सगळे आहेत, कोणी बघितलं तर किती ऑकवर्ड होईल. पार्थ म्हणाला, ओके ओके, सोडतो, पण एका कंडिशनवर. त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघतच स्माईल केली. अवनीने विचारलं, काय कंडिशन? पार्थ डोळे मिचकावत म्हणाला, जर तू माझं तोंड गोड केलंस तर. त्याने आपल्या ओठांकडे इशारा केला. अवनी लाजून एकदम लाल झाली. तिने खाली मान घातली. अवनी म्हणाली, पार्थ, आत्ता नको प्लीज, पूजा सुरू आहे, आपण नंतर बोलू याबद्दल. पार्थ हट्टाने म्हणाला, मग मी सोडणार नाही. तो लहान मुलासारखा हट्ट करत होता. जणू काही त्याला चॉकलेटच हवं होतं. अवनीला कळेना काय करावं. तिला माहित होतं की हा ऐकणार नाही. अवनी म्हणाली, ठीक आहे, तू डोळे बंद कर, मग मी तुला किस देते. पार्थने लगेच लहान मुलासारखे डोळे बंद केले. अवनीला त्याच्या त्या इनोसेंट चेहऱ्यावर खूप प्रेम आलं. तिने पटकन त्याच्या गालावर एक सॉफ्ट किस केली आणि त्याला धक्का देऊन किचनमधून पळून गेली. पार्थने डोळे उघडले. ती पळून गेली होती. तो हसला. पार्थ हसत हसत स्वतःशीच म्हणाला, ए अवनी, चीटिंग, थांब, याचा बदला मी रात्री घेणार आहे. तू बघच. तो गालावर हात फिरवत किचनमधून बाहेर आला. पण त्याला हे माहीत नव्हतं की अवनीच्या गडद रंगाचा लिपस्टिकचा डाग त्याच्या गालावर तसाच राहिला होता, जणू काही लव मार्क. तो हॉलमध्ये येऊन बसला. करणची नजर लगेच त्याच्या गालावर गेली. करणने त्याला मुद्दाम विचारलं, काय रे दादा, काय करत होतास किचनमध्ये? त्याने मिश्कलपणे पार्थकडे पाहिलं. पार्थने थाप मारली, काही नाही रे, अवनीला मदत करत होतो. त्याने नॉर्मल असल्यासारखं दाखवलं. करण जोरजोरात हसायला लागला. करण म्हणाला, हो का, कळलं मला तू कशी मदत करत होतास ते. तुझा गालच सगळं सांगतोय. पार्थला काहीच कळलं नाही. पार्थ म्हणाला, काय झालं माझ्या गालाला? त्याने गोंधळून आपल्या गालाला हात लावला. समोर बसलेली अवनी पार्थचा गाल बघून लाजून पाणी पाणी झाली होती. ती त्याला खुणावत होती की गाल पुस, पण त्याला काहीच समजत नव्हतं. करणने त्याला सांगितलं, दादा, वहिनीच्या लिपस्टिकचा प्रसाद लागलाय गालावर. करणचं बोलणं ऐकून पार्थने गालाला हात लावला आणि रुमालाने गाल पुसला. सगळे जण हसायला लागले. त्या तणावपूर्ण वातावरणात थोडासा हलकेपणा आला. काव्याच्या चेहऱ्यावरही थोडं हसू आलं.
पण ते क्षणिक होतं. पूजा व्यवस्थित पार पडली. पाहुणे निघून गेले. आता वेळ होती शिव आणि काव्याच्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीची. एक अशी सुरुवात जी दोघांनाही नको होती. पार्थ आणि अवनीने मिळून शिव आणि काव्याची रूम खूप सुंदर सजवली होती. फुलांच्या माळा, सुगंधित मेणबत्त्या, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या, सगळं एकदम परफेक्ट होतं. रूम सजवता सजवता पार्थने अवनीला परत जवळ ओढलं. पार्थ तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, अवनी, आपली फर्स्ट नाईट आठवते का तुला? त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अवनी परत लाजली. अवनी म्हणाली, पार्थ, काहीतरी काय तुझं? तू पण ना? पार्थने तिला मिठी मारली. खरंच किती घाबरली होतीस तू? आणि मी तर तुझ्या प्रेमात तेव्हाच पूर्णपणे वेडा झालं होतं. त्या दोघांमध्ये एक सुंदर प्रेमळ नातं होतं, जे शब्दांशिवाय एकमेकांना खूप काही सांगून जायचं. त्यांच्या नात्यात एक वेगळीच केमिस्ट्री होती. सगळी तयारी झाल्यावर अवनी काव्याला तिच्या रूममध्ये सोडायला गेली. काव्याचा हात अजूनही थंड पडला होता. तिच्या मनात भीती आणि प्रचंड अस्वस्थता होती. अवनीने तिला समजवलं, काव्या, घाबरू नको. शिव खूप चांगला आहे. तो तुला कधीच दुखावणार नाही. त्याला एक संधी देऊन बघ. कदाचित तुझं आयुष्य बदलून जाईल. आणि ती बाहेर निघून गेली. काव्या त्या सजवलेल्या खोलीत एकटीच उभी होती. ती खोलीत तिला खायला उठल्यासारखी वाटत होती. प्रत्येक गोष्ट तिला तिच्या फसवणुकीची आणि तिच्या नशिबाची जाणीव करून देत होती. तिच्या डोळ्यासमोर रोहनचा हसरा चेहरा आणि शिवचा गंभीर चेहरा दिसत होता. थोड्या वेळाने शिव खोलीत आला. त्याने दरवाजा बंद केला. खोलीत एक विचित्र शांतता होती. शिवला काय बोलावं हेच कळत नव्हतं. तो तुझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या मनात खूप काही होतं, पण शब्द सुचत नव्हते. शिव म्हणाला, काव्या, तो काही बोलणार इतक्यात काव्याने त्याला हातानेच थांबवलं. तिचा चेहरा एकदम थंड आणि कठोर होता. तिच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडत होता. काव्या म्हणाली, शिव, माझ्यापासून लांब राहायचं. तिचा आवाज तलवारीच्या धारेसारखा धारदार होता, जो शिवच्या काळजाला थेट भिडला. शिव जिथे होता तिथेच थांबला. तो तिच्या डोळ्यात बघत राहिला, पण तिला काहीच फरक पडला नाही. काव्या पुढे बोलू लागली. तिच्या आवाजात राग आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. काव्या म्हणाली, ऐक, तू मला फसवलं आहेस. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धोका दिला आहेस. मी हे लग्न कधीच मनापासून स्वीकारणार नाही, समजलं? तिचे शब्द बाणासारखे शिवच्या दिशेने येत होते. शिव म्हणाला, काव्या, प्लीज माझं ऐकून घे. मी हे सगळं काव्या ओरडली, काही ऐकायचं नाहीये मला. आपण फक्त या घरासाठी आणि या समाजासाठी नवरा बायका आहोत. मी अवनी आई बाबांना त्रास नाही देऊ शकत. त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी मी हे नाटक करायला तयार आहे. या घराबाहेर सगळ्यांसमोर आपण नवरा बायको म्हणून राहू, पण या रूम मध्ये, या बंद दाराच्या आत आपल्यात काहीच नातं नाही. तू तुझा, मी माझी. नो पर्सनल रिलेशनशिप. तिचे शब्द शिवच्या काळजाला लागत होते. त्याला खूप हर्ट झालं होतं. काव्याच्या रडवेल्या आवाजात म्हणाले, तू माझं प्रेम, माझा रोहन माझ्यापासून हिसकावून घेतलास. मला अजूनही विश्वास नाहीये तो असा नाही. तू त्याला काहीतरी केलं असणार. जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण तिचा निश्चय ठाम होता. काव्याने बेडच्या दुसऱ्या टोकावरची उशी उचलली आणि सोप्यावर फेकली. काव्या म्हणाली, ती तुझी जागा आहे. आजपासून तू तिथे झोपणार. शिव काहीच बोलू शकला नाही. तो फक्त तिच्याकडे बघत राहिला. तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार होता. त्याने काव्याला वाचवलं होतं, पण तिचा प्रेम आणि विश्वास गमावून बसला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीही न बोलता सोफ्यावर जाऊन बसला. त्याला कळेना काय करावं. त्याच्या लग्नानंतरची पहिली रात्र होती. खोली फुलांनी सुगंधित होती, पण दोघांच्या मनात मात्र फक्त काटे रुतले होते. एकीकडे पार्थ आणि अवनीच्या नातात प्रेम फुलत होतं, तर दुसरीकडे शिव आणि काव्याच्या नातात फक्त अंडरस्टँडिंग आणि नफरत भरलेली होती. या नात्याचं पुढे काय होईल हे कोणालाच माहित नव्हतं. शिव आणि काव्याचं नातं भविष्यात कसं आकार घेईल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.